नमस्कार भक्तांनो, आपली संस्कृती यामधील 6व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. माऊली हो, या जगात प्रत्येक माणूस काही ना काही मागत असतो. कोणाला पैसा हवा असतो, कोणाला यश, कोणाला सुख, तर कोणाला फक्त थोडीशी शांती. पण देवाची खरी कृपा कोणावर होते माहीत आहे का? ज्याच्याकडे काहीच नसतं, पण ज्याच्याकडे असते खरी श्रद्धा. आजची कथा आहे अशा एका गरीब भक्ताची, ज्याच्याकडे ना पैसा होता, ना मोठं घर, ना कोणी आधार, पण त्याच्याकडे होती फक्त एक गोष्ट, श्री विष्णूंवरील अढळ भक्ती. आणि एक दिवस स्वतः श्री विष्णूंनी त्याला असं वरदान दिलं, ज्यामुळे त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित या कथेतून तुम्हालाही भक्तीची खरी ताकद समजेल. खूप वर्षांपूर्वी डोंगरांच्या मध्ये एक छोटंसं गाव होतं. त्या गावात लोक साधं जीवन जगत होते. कोणी शेती करत होतं, कोणी गुरं राखत होतं. त्याच गावात गोपाळ नावाचा एक गरीब तरुण राहत होता. त्याचं घर खूप छोटं होतं. पावसाळ्यात छप्पर गळायचं, उन्हाळ्यात घर तापायचं. घरात ना पैसा ना अन्न, पण घराच्या एका कोपऱ्यात एक छोटंसं श्री विष्णूचं चित्र होतं. आणि रोज सकाळी गोपाळ त्या चित्रासमोर हात जोडून बसायचा. गोपाळ रोज पहाटे उठायचा, नदीवर जाऊन स्नान करायचा आणि मग शांतपणे म्हणायचा, ओम नमो भगवते वासुदेवाय. त्याच्याकडे मोठी पूजा नव्हती, ना सोन्याचे दिवे. तो फक्त एका छोट्याशा मातीच्या दिव्याने पूजा करायचा. पण त्याच्या भक्तीत खोट नव्हती. गावातील लोक त्याच्यावर हसायचे. अरे गोपाळ, देवाने तुला काय दिलं? इतकी भक्ती करूनही तू गरीबच आहेस. पण गोपाळ फक्त हसायचा. तो म्हणायचा, देव उशीर करतो पण अन्याय करत नाही. गोपाळची आई खूप आजारी होती. तिला सतत ताप यायचा. औषधासाठी पैसे नव्हते. एक दिवस आई रडत म्हणाली, बाळा, माझ्यासाठी एवढं कष्ट करू नको. पण गोपाळ म्हणाला, आई, जोपर्यंत श्री विष्णू आहेत तोपर्यंत आपण एकटे नाही. हे ऐकून आईच्या डोळ्यात पाणी आलं. त्या गावात धनराज नावाचा एक श्रीमंत माणूस होता. त्याच्याकडे खूप जमीन होती, मोठं घर होतं, पण त्याला गरीब लोकांचा तिरस्कार होता. एक दिवस त्याने गोपाळला मंदिरात पाहिलं. तो हसत म्हणाला, अरे, देव तुझ्यासारख्या गरीबाला कधीच मदत करणार नाही. भक्तीने पोट भरत नाही. गोपाळ शांतपणे म्हणाला, पैशाने सर्व काही विकत मिळतं, पण देवाची कृपा नाही. हे ऐकून धनराज रागाने निघून गेला. काही दिवसांनी पुरुषोत्तम मास सुरू झाला. संपूर्ण गावात भक्तीचं वातावरण होतं. लोक पूजा करत होते, दान करत होते. गोपाळने ठरवलं, या महिन्यात मी रोज श्री विष्णूंचं नामस्मरण करेन. तो रोज उपवास करायचा, संध्याकाळी दिवा लावायचा आणि शांतपणे मंत्र जप करायचा, ओम नमो भगवते वासुदेवाय. एक दिवस घरात अन्नाचा एक दाणाही नव्हता. आई उपाशी होती. गोपाळच्या पोटातही अन्न नव्हतं. पण तरीही त्याने देवासमोर दिवा लावला. तो म्हणाला, प्रभू, आज माझ्याकडे तुम्हाला अर्पण करायला काहीच नाही, फक्त माझी श्रद्धा आहे. आणि त्या रात्री गोपाळ उपाशीच झोपला. मध्यरात्र झाली. आकाशात चंद्र चमकत होता. अचानक गोपाळला एक दिव्य स्वप्न पडलं. संपूर्ण वातावरण प्रकाशाने भरलं. शंखनाद होऊ लागला आणि त्या तेजस्वी प्रकाशामधून स्वतः श्री विष्णू प्रकट झाले. त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज होतं. हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म. गोपाळ थरथर कापू लागला. तो त्यांच्या चरणी पडला. श्री विष्णू प्रेमाने म्हणाले, गोपाळ, तुझी भक्ती मला अत्यंत प्रिय आहे. तू दुःखातही माझं नाम सोडलं नाहीस. लोकांनी तुझी थट्टा केली, पण तू श्रद्धा सोडली नाहीस. गोपाळच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
तो म्हणाला, प्रभो, माझ्याकडे काहीच नाही, फक्त तुमच्यावर विश्वास आहे. श्री विष्णू हसले. ते म्हणाले, आजपासून तुझ्या घरात अन्नाची कमी राहणार नाही. पण लक्षात ठेव, हे वरदान फक्त तुझ्यासाठी नाही. जो भुकेल्याला अन्न देईल, गरिबांना मदत करेल आणि भक्तीने जीवन जगेल, त्याच्यावर माझी कृपा सदैव राहील. हे बोलून श्री विष्णू अदृश्य झाले. सकाळ झाली. गोपाळ उठला. त्याला वाटलं हे फक्त स्वप्न होतं. पण अचानक दारावर टकटक झाली. बाहेर गावातील एक व्यापारी उभा होता. तो म्हणाला, मला काल रात्री स्वप्नात आदेश मिळाला, या घरात धान्य आणि मदत घेऊन जा. गोपाळ स्तब्ध झाला. घरात अनेक पोती धान्य आली. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. काही महिन्यात गोपाळची परिस्थिती सुधारली. त्याला काम मिळालं, घर सुधारलं. पण तो बदलला नाही. तो अजूनही रोज मंदिरात जायचा, गरिबांना मदत करायचा आणि म्हणायचा, हे सर्व श्री विष्णूंची कृपा आहे. एक दिवस धनराजचं मोठं नुकसान झालं. त्याची संपत्ती कमी झाली. मित्रांनी साथ सोडली. तो पूर्णपणे तुटून गेला. आणि एक दिवस तो गोपाळकडे आला. तो रडत म्हणाला, मला माफ कर, मी पैशाच्या गर्वात आंधळा झालो होतो. गोपाळने त्याला मिठी मारली. तो म्हणाला, देवाच्या दारात सगळे समान असतात. माऊली हो, देवाला मोठे महाल नको असतात. त्यांना हवं असतं शुद्ध मन, खरी श्रद्धा आणि दयाळू हृदय. गोपाळ गरीब होता, पण त्याच्याकडे भक्तीचं सर्वात मोठं धन होतं. कदाचित आज तुमच्या आयुष्यातही समस्या असतील, दुःख असेल, अपयश असेल, पण श्रद्धा सोडू नका. कारण जिथे खरी भक्ती असते तिथे श्री विष्णू स्वतः येतात. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, ओम नमो भगवते वासुदेवाय. पुन्हा भेटू अशाच एका दिव्य कथेसोबत. तोपर्यंत भक्तीत रहा आणि आनंदी रहा.